झुले उंच माझा झोका. भाऊसाहेब, आज तुम्ही माधवा जाब विचारणार होतात. बाळंबटजी, तुम्ही जसे आम्हास ओळखता तसेच आम्ही तुम्हास पुरते ओळखून आहोत बरे. तुमच्या प्रश्नामधली मेघ आम्हास अचूक कळली. तरी सुद्धा उत्तर आमच्याच तोंडून ऐकावयाचे असेल तर ऐका. बोला. आमचा माधव रमेश फिरावयास घेऊन जातो. ते दोघेही नवमतवाद्यांच्या घोळक्यात रमतात. त्यांची मित्रमंडळी सुद्धा त्यांच्या बायकांना घेऊन तिथे येत असतात. मग काव्यशास्त्र गप्पा रंगतात. हे सर्व आम्हास ठाऊक आहे. आणि हे आम्हास ठाऊक आहे हे माधवासही ठाऊक आहे. तेव्हा कधी ना कधी आम्ही त्याच्या समोर उभे ठाकणार याची त्यास पूर्ण कल्पना आहे. पण बाळंबटजी, काय आमचा माधव अत्यंत हुशार, बुद्धिवान, शिवाय आता तर तो वकिलांचा बाप झालेला आहे. त्यामुळे त्यास जेव्हा तो रमेश येथून बाहेर घेऊन गेला तेव्हाच त्याला कल्पना असणार की आल्यानंतर आपल्यास वादळास सामोरे जावे लागणार आहे. म्हणून त्याने अत्यंत चतुराईने, अत्यंत हुशारीने रमेशच्या मार्फत हे वादळ परतवले. तेव्हा बाळंभटजी, आता आपला सामना आमच्या माधवाची हुशारी आणि रमेशचा निरागस गोडवा यांच्याशी आहे. शिवाय तोंडावरती सूनमुखाचा कार्यक्रम आहे. फार ताणावयास नको म्हणून आम्ही सोडून दिले. नाहीतर आज खणाखणी ही ठरलेलीच होती. हो, पण भाऊसाहेब, झाले ते योग्यच झाले. आजच्या पुरते निभावले खरे, पण बाळंभटजी, माधवास आता समज देण्याची वेळ आलेली आहे. रमेशच्या बाबतीतली त्याची लक्षणे काही बरी दिसत नाहीत. तिला शिकवून मड्डम करण्याचा जर त्याचा विचार असेल तर ते जमायचे नाही. माधवाचे कान टोचण्याची वेळ आलेली आहे.